अगं परवा मला आठवलं आपण शाळेत कॉलेजात असताना आपण भेंड्या खेळायचो बघ. म्हणजे गावाच्या नावाच्या भेंड्या, आडनावांच्या भेंड्या आणि गाण्याच्या भेंड्या. आणि त्यांना नंतर अंताक्षरी असं नाव हो, पडलं. अंताक्षरी. परवा आम्ही मित्र जमलो होतो ना, तर अनेक अर्थ असलेले शब्द भेंड्या खेळताना त्याच्या भेंड्या खेळायच्या असं ठरवलं. मजा आली. अरे मला आता ना एक कविता आठवतीये. याच्यात एकच ओळ 4 वेळा वापरली होती. तीच ओळ, पण प्रत्येक वेळेला त्याच्यात सुमन या शब्दाचा अर्थ वेगवेगळा होता. ते वामन पंडितांची असावी. काय ओळ होती ती? शंकरास पूजिले सुमनाने. असे अनेकार्थ शब्द जमवण्याचा काही लोकांना छंदच असतो. छंद, छंद म्हणजे काव्यातला छंद किंवा छंद म्हणजे नाद. हो, वृत्त पूर्वी काव्यात असायची. वृत्त म्हणजे बातमी देखील. आणि गजर, गजर म्हणजे घड्याळाचा किंवा गजर म्हणजे हरिनामाचा. पानं झाडांची किंवा वह्या पुस्तकांची. आणि हरकत, हरकत म्हणजे आक्षेप. हो. आणि हरकत म्हणजे गायकानं गाण्यात घेतलेल्या सुरांची हरकत मनाला आवडून जाते. आपण मात्रा लागू पडली असं म्हणतो, तसं रागदारी ती मात्रा असतेच की. हो. साथ म्हणजे सोबत, साथ म्हणजे रोगाची साथ किंवा साथ म्हणजे वाद्याची सुरेल साथ. हो. रास म्हणजे चवड किंवा ज्योतिषातली रास. चाल म्हणजे पद्धत किंवा बुद्धिबळातली चाल. हो. आणि एखादी व्यक्ती चांगल्या चालीची नाहीये असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा चाल म्हणजे वर्तन. आणि धार, धार म्हणजे पावसाची, शस्त्राची आणि शब्दांचीही धार. हो हो. रावा, आता रावा, रावा म्हणजे पोपट किंवा दळलेली हळद म्हणे. तळलेली हळद काय? हे फक्त शब्दकोड्यात असतं. बर बर बर, मान्य. पण आता बघा राग, आता राग हा गाण्यातलाही असतो, गाण्याचा राग, आणि संतापाचा आविष्कारही असतो. हे बघ, साल म्हणजे वर्ष, सण आणि फळांची पण साल. हे सगळं आपलं सुरू झालं ना ते भेंड्या खेळण्यापासून. भेंड्या, भेंड्या सुद्धा खेळायच्याही असतात आणि खायच्याही.